मला काय वाटतं हे फोटो ब्लर करू नाही मग अगोदर समाजामध्ये भूत भानामती अशा प्रकारच्या अंधश्रद्धा खूप मोठ्या प्रमाणात पसरविल्या जातात। वास्तविक पाहता या अंधश्रद्धा फक्त भीती दाखवण्यासाठीचं माध्यम असतात। त्या अजिबात कधीच खऱ्या नाहीत आणि कधीच खऱ्या सत्य सिद्ध झालेले नाहीत। मात्र याचा वापर समाजातील काही लोक इतर घटकांना, ज्या लोकांना भीती वाटते अशा गोष्टींची, त्यांना अधिक भीती दाखवण्यासाठी या गोष्टीचा वापर करतात। आज आम्ही या ठिकाणी कापरेवाडीच्या, आपण बघू शकता मागं बोरगाव पिंपरीचा चौफाळा आहे आणि या रस्त्यावर जे की या चौफाळ्याहून केजकडे जाणाऱ्या कापरेवाडी नजीकच्या रस्त्यावर या ठिकाणी आहोत। आपण बघू शकतो या ठिकाणी आम्हाला सूचना मिळाली होती, गावकऱ्यांची सूचना अशी मिळाली होती की या ठिकाणी एक दोन ठिकाणी लिंबू वगैरे ठेवून सुया, त्यानंतर बाहुली, बिबे, काही लिंबामध्ये सुया बोगसून या ठिकाणी ठेवल्याचं आढळून आलेलं आहे। या सगळ्या गोष्टी या ठिकाणी केल्याचं आढळल्यानंतर आम्ही इथं पोहोचलो होतो। आपण बघू शकता हे लिंब वगैरे या ठिकाणी आहेत आणि ही बाहुली ही सुद्धा या ठिकाणी आहे। विशेष म्हणजे अशा बाहुल्या बाजारात कुठून तरी विकत आणल्या जातात आणि या आपण बघू शकता लवंग हे माध्यमी याच्यासाठी वापरले लवंग आहेत आणि इतरही तीळ वगैरे असे काही काळे तीळ, म्हणजे ज्याची भीती लोकांना वाटावी अशा काही गोष्टी वापरल्या जातात। आणि विशेष म्हणजे या प्रकारामध्ये फोटो वापरलेले आहेत। आपण बघू शकता फोटो सुद्धा याच घटनेमध्ये वापरलेले आहेत। आम्ही या ठिकाणी एक संदेश देऊ इच्छितो। आज माझ्यासोबत माझे सहकारी पत्रकार गौतम बचुटे पण आलेले आहेत, गावकरी आहेत या ठिकाणी। अशा घटना करताना दोनांनाही आम्ही संदेश देऊ इच्छितो। पहिली गोष्ट, आम्ही समस्त हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व नागरिकांना आणि सर्वांना सांगू इच्छितो, या गोष्टी अजिबात खऱ्या नसतात। या गोष्टी आम्ही हे लिंब घरी सुद्धा खाल्लेले आहेत आणि आम्ही आत्ताच आपण बघितलं असेल पहिल्या व्हिडिओमध्ये हे लिंबू आम्ही इथं अगदी कापून पिलेलं सुद्धा आहे। याचा काही तुमच्या आयुष्यात परिणाम होत नाही। आता दोन घटक आहेत, ज्यांच्यावर हे केलं असा दावा आहे आणि ज्यांनी केलं ते, त्या दोघांना आम्ही सांगू इच्छितो। पहिल्यांदा ज्यांच्यावर ही घटना अशा क्रिया केल्या जातात त्या सर्व समाज घटकांना आम्ही सांगू इच्छितो, याचा तुमच्या आयुष्यावर अजिबात दूरून कुठलाच संबंध नाही, 1% बी नाही। त्यामुळे अशा गोष्टींना कधीच भिवू नका। या फक्त कुणीतरी आपल्याला भीती दाखवण्यासाठी वापरलेलं माध्यम असतं, त्यामुळे अशा गोष्टींना भिण्याची गरज नाही। आता दुसरी गोष्ट जी आहे ती ज्यानं केलेलं आहे किंवा जे लोक करतात त्यांच्यासाठी आमचा संदेश आहे। त्यांना आम्ही सांगू इच्छितो, असं समजू नका की असं कुठेतरी काही ठेवून आपण पसार झालो म्हणजे आपण समाजाच्या नजरेआड जाऊ। हे आम्ही सहज काढू शकतो, परंतु अनेक ठिकाणी काय झालेले लक्षात घ्या, ज्या लोकांवर शंका घेतले तर असे करणाऱ्या त्यांचे अक्षरशः खून झालेले आहेत, हत्या झालेल्या आहेत आणि समाजामध्ये एक वेगळी समस्या निर्माण होते त्यामुळं आम्ही अशा गोष्टी संवेदनशील समजून अशा लोकांची नावं शक्यतो जाहीर करत नाही। परंतु पोलीस प्रशासनाला आम्ही एक विनंती करणार आहे की असे जे लोक असतात, किमान 1-2 घटनेमध्ये तरी अशा लोकांना श्वान पथकाच्या साहाय्यानं पकडलं पाहिजे। कारण समाजामध्ये भीती दाखवून हे एक प्रकारची समाजामध्ये दहशत निर्माण करतात, त्यांना आपण वाचवलं पाहिजे। याच्यासाठी आम्ही समाजाला विनंती करतो की जे लोक असे काही करणारे आहेत यांनाही सांगतो की कृपया अशा गोष्टी थोड्याशा लाभासाठी म्हणा किंवा कुणाला तरी काहीतरी बदला घेण्याच्या भावनेतून अशा गोष्टी करू नका। याचा गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात। नवीन जो महाराष्ट्र शासनाचा जादू टोना विरोधी कायदा झालेला आहे, याच्या विरोधात हे लिंब वगैरे हे बघून आणि तुम्हाला जर श्वान पथकानं किंवा पोलिसांच्या साहाय्यानं जर पकडलं तर तुमच्यावर फार मोठा खटला दाखल होऊ शकतो, तुम्हाला जामीनसुद्धा मिळू शकणार नाही। म्हणून आमची विनंती आहे, अशा घटना करणाऱ्या लोकांनी कृपया असं करू नये यापुढं, कारण याचे 2 गोष्टी होऊ शकतात। एक तर तुमचं कुटुंब उघड्यावर येऊ शकतं, तुमच्या कुटुंबाला मोठी समस्या होऊ शकते आणि दुसरी गोष्ट समाजात विनाकारण दहशत पसरवली जाऊ शकते। यासाठी आम्ही पुन्हा एकदा अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आपल्याला विनंती करणार आहे, पोलीस प्रशासनाच्या मार्फत विनंती करणार आहे की आपण अशा गोष्टी करू नका। जर केल्याच तर नाईलाजानं कोणत्याही गावातील असेल असे लोक त्यांना आम्ही उघडं करू, त्यांना पोलिसांच्या हवाली करू आणि पुन्हा कदाचित त्यांना खूप त्याचा त्रास सहन करावा लागू शकतो। या ठिकाणी काही गावकरी आमच्यासोबत आहेत, काय सांगाल तुम्ही, काय बघितलं तुम्ही या ठिकाणी? या ठिकाणी
जसं सर तुम्हाला माहिती दिली तशाबद्दल या ठिकाणी आम्हाला हे साहित्य दिसलं आणि या साहित्यामुळं कारण आमच्या गावामध्ये एक प्रकारची घबराहट निर्माण झालेली आणि आपण जसं आता या ठिकाणी सांगितल्याबद्दल की बाबा यामुळं काही कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही, त्यामुळं आमच्या या गावामध्ये जे अशांतता पसरली होती त्यामुळे जे तुम्ही आपण एक सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि या गावचे आपण सुपुत्र पण आहात, या निमित्तानं तुम्ही जो दिलेला संदेश आहे की या संदेशामुळं या परिसरामध्ये जे भीतीचं वातावरण तयार झालं ते कुठेतरी थांबलं जाईल आणि जसं तुम्ही विनंती केली की जसे शासनाला तसे आमचीही विनंती की असे प्रकार या ठिकाणी पुढे होऊ नयेत, जेणेकरून एक सामाजिकमध्ये जो सलोखा राखलेला जातो आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं की काळजी करण्यासारखं या समाजावर कुठलंही असं दबावतंत्र आणू नये अशी आम्हाला या ठिकाणी वाटतं. आपण या ठिकाणी आलात आणि हे वृत्तांकन केलं त्याबद्दल निश्चित खूप आभार आहे, कारण तुमचा संदेश हा संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला खूप मौलाचा आहे, महत्त्वाचा आहे. कारण आमचा तोच संदेश आहे. आपण अशा गोष्टी ज्या होतात त्या गोष्टी समाजामध्ये भीती किंवा दहशत पसरवू नये हा उद्देश आहे. आज आपण या ठिकाणी आलो आणि विशेष म्हणजे या गावात नेहमी होत होतं असं सांगितलं. यापूर्वी 2-4 वेळा झाले, म्हणून अखेर गावकऱ्यांनी निर्णय घेतला की अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि पोलिसांच्या मार्फत या गोष्टीचा छडा लावण्याचं. यापूर्वी लोकांनी गोष्टी घडल्या होत्या पण लोकांनी दुर्लक्षित केल्या होत्या. मात्र यावेळी त्यांनी आमच्याशी संपर्क साधला, माझे सहकारी पत्रकार गौतम बचुटे यांच्याशी संपर्क साधला आणि आज आम्ही या ठिकाणी आम्हाला खूप आनंद होतोय की तुमच्या मनातली भीती आज निघून गेली आहे. आम्ही पुन्हा महाराष्ट्रातील लोकांना सांगतो, भूत, भानामती, करणी आणि चमत्कार या गोष्टी कधी जगात नाहीत, कधीच असणार नाहीत. या फक्त आणि फक्त लोकांना भीती दाखवण्यासाठी काही थोड्या लोकांनी वापरलेली एक क्लुप्ती आहे, एक रणनीती आहे. त्यामुळे आपण कृपया यापुढे कधीच घाबरू नका आणि ज्यावेळी आपल्याला शंका येईल त्यावेळी आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपली भीती असेल किंवा आपल्या समस्या असतील नक्कीच दूर करू.